वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि स्याद्वाद अधिकाराला आम्ही सुरुवात केलेली आहे। स्याद्वाद अधिकार मांडताना जे आम्ही एक श्लोक बघितलेला होता पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथामधला की परमागमस्य बीजम निषिद्ध जात्यंत सिंधुर विधानम। तर त्या श्लोकामध्ये सिंधुर विधानम म्हणजे सिंधुर म्हणजे हत्तीच्या विधानाचं कथन करत असताना ज्याप्रमाणे जातीने अंध असलेल्या व्यक्ती या हत्तीला 6 तऱ्हेने निरूपण करतात, परंतु डोळस व्यक्ती आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांना योग्य अशा एका अवयवाला जाणून तुम्ही हत्तीच अशा प्रकारचा आहे असं कथन केलेलं आहे हे समजून सांगतो। त्याप्रमाणे आमच्याही आगमामध्ये एका विवक्षेला घेऊन ज्या वेळेला कथन करण्यात येतं त्यावेळेला ती विवक्षा त्या दृष्टिकोनातून योग्य आहे, पण ज्या दृष्टिकोनातून वस्तू सांगितलेली आहे तेवढंच वस्तूचं स्वरूप नाही, त्याही पेक्षा आणखी बरंच काही वस्तूमध्ये आहे आणि म्हणून स्याद्वाद याचा अर्थ अपेक्षेने कथन करणं। आणि त्यावेळेला दुसरी पण जी काही त्याच्यामध्ये धर्म असतील गुण असतील त्याचा देखील निषेध केलेला नाही, निराकरण केलेलं नाही, म्हणून स्याद हे पद जोडलं जातं आणि ज्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे तो दृष्टिकोन अगदी योग्य आहे, निर्णयात्मक बाजू सांगितली जाते आणि म्हणून एवकार देखील त्या ठिकाणी जोडल्या जातो। म्हणून स्याद्वादाचं वाक्य राहील की स्याद आत्मा अस्ति एव किंवा स्याद आत्मा नास्ति एव किंवा स्याद आत्मा अस्ति नास्ति एव। अशा प्रकारे सप्तभंगीच्या माध्यमातून हा स्याद्वाद म्हणजे प्रतिपादन केला जातो आणि निर्दोष पद्धतीने कथन करायची ही एक अत्यंत वैज्ञानिक अशी प्रक्रिया आम्हाला आज जैनांनी या ठिकाणी किंवा आगमाच्या द्वारे आम्हाला ज्ञात होते। काल आपण जसं बघितलं की वस्तू मुळात अनेकांतात्मक आहे, ही अनेकांतात्मक आहे त्याला आम्ही वाच्य म्हणू शकतो, त्याला आम्ही साध्य म्हणू शकतो आणि स्याद्वाद हे अनेकांताला जाणण्याचं माध्यम आहे, त्याला आम्ही वाचक किंवा साधन तत्व म्हणू शकतो। म्हणून अनेकांत वस्तुतत्व आहे तर स्याद्वाद ज्ञान तत्व आहे, अनेकांत उपेय तत्व आहे तर स्याद्वाद उपाय तत्व आहे। पण वाच्य आणि वाचक या संबंधाच्या अतिनिकटतेमुळे म्हणजे शब्दांच्या माध्यमातून सांगितलेल्या गेलेली वस्तू ते झालं वाच्य आणि ते शब्द जे आहे ते वाचक यांचा अतिनिकटचा संबंध असल्यामुळे स्याद्वादाला तो वाच्यभूत अनेकांताच्या सिद्धीला कारण पडल्यामुळे त्यालाही स्याद्वादालाही अनेकांत असं संबोधतात। वास्तविकता अनेकांत हा वस्तूमधला आहे, स्याद्वाद कथन पद्धती आहे, पण या स्याद्वादालाच कधी कधी वाणीतील अनेकांत असेही म्हटल्या जातं। आत्मद्रव्याच्या अनेकांताच्या सिद्धीचं प्रयोजन ज्ञान मात्र आत्मवस्तूची ओळख किंवा प्राप्ती हेच आहे। पुढे पहा, कालचाच आपण पुढे सुरू करतोय टीका। स्वभावतःच
अनेक पदार्थांनी परिपूर्ण या विश्वामध्ये. विश्व म्हटल्यानंतर आमच्या समोर 343 घनराजूची कल्पना आली पाहिजे. अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक. विश्व म्हटलं तर आम्ही जे आज विश्व म्हणतो आहे त्याच्यापेक्षा कितीतरी विस्तृत अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक हे सर्व ज्याच्यामध्ये गर्भित आहे त्याला विश्व म्हणून संबोधल्या गेलेलं आहे. आणि ते आहे 343 घनराजू प्रमाण एवढं. या विश्वामध्ये काल जसं आपण बघितलं त्याप्रमाणे अनंतानंत जीवराशी आहे. जर आम्ही कुठेही विचार केला 343 घनराजू मध्ये सर्वत्र सूक्ष्म जीव तर व्यापून आहे. त्रसनाडी सोडली तर त्रसजीव तिथे आहे, बाकीच्या ठिकाणी स्थावर जीव तर सर्वत्र सूक्ष्म आणि बादर गचपच भरलेले आहे. पण त्रसजीव मात्र आम्हाला त्रसनाडीतच प्राप्त होतात, एवढी विशेषता. तर अशा या विश्वामध्ये अनंतानंत जीवद्रव्य आहे. याच्याही जीवद्रव्याच्या अनंतपट पुद्गल द्रव्य आहे. धर्म अधर्म आकाश प्रत्येकी एक एक आहे आणि काल द्रव्य असंख्यात आहे. लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावर एक एक कालाणू स्थित आहे. रयना निवरासीना रत्नांच्या राशीप्रमाणे एक एक काल द्रव्य एकेका प्रदेशावर सुव्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी विद्यमान आहे. ते स्वयं निष्क्रिय आहे, अचल आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करत नाही. असे हे सर्वच पदार्थांना निज स्वभावाशी अद्वैतपणा आहे, जो त्याचा आत्मस्वभाव आहे. म्हणजे त्या वस्तूचा जो आत्मस्वभाव आहे. धर्मद्रव्याचा स्वभाव गती हेतुत्व, अधर्मद्रव्याचा स्वभाव स्थिती हेतुत्व, त्या सर्व आपल्या निज स्वभावाशी ते अद्वैत रूप आहे, अभिन्न रूप आहे, तो त्यांचा स्वभाव आहे. तरीही द्वैतपणाचा निषेध करणं अशक्य असल्यामुळे आणि तरी देखील वस्तूमध्ये जसा अद्वैतपणा स्वभावाची आहे तसा द्वैतपणा देखील पररूपाने मानावा लागतो. की ही वस्तू ही नाही, ही वस्तू ही नाही, म्हणजे पररूपाने द्वैतपणा त्याचा निषेध करता येत नाही. त्याशिवाय वस्तूची सिद्धीच होत नाही. नुसतं आहेपणाने वस्तूची सिद्धी होऊ शकत नाही. जेव्हा बाकीचं सगळं नाही आणि तेच आहे असं जेव्हा आम्ही सांगू तेव्हाच वस्तूची सिद्धी होते. म्हणून द्वैतपणाचा निषेध करता येत नाही, द्वैतपणा पाहावाच लागतो. पुस्तक आण म्हटलं तर वही व्यक्ती आणत नाही, पेन आणत नाही, याचा अर्थ आम्हाला त्याची द्वैतपणाची देखील कल्पना करूनच अद्वैताची स्थापना करता येते. असं असल्यामुळे संपूर्ण वस्तू मात्र स्वरूपामध्ये प्रवृत्ती आणि पररूपापासून व्यावृत्ती, म्हणजे आपल्या द्रव्यामध्ये स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभावाने प्रत्येक द्रव्य आपल्या मर्यादेत विद्यमान आहे आणि हे त्याचं आहे स्वस्वरूपामध्ये प्रवृत्ती. आणि त्याच वेळेला ते द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या अपेक्षेने पाहिलं, परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभावाच्या रूपाने, तर ते द्रव्य ते नाही. अशा दोन भावांनी ते युक्त आहे. वस्तुतत्व अशा तऱ्हेचं निश्चित आपल्या स्वभावामध्ये प्रवर्तमान आहे. आणि जेव्हा हा ज्ञानमात्र भाव म्हणजे आत्मा शेष भावांसह निजरसाच्या भाराने प्रवर्तित ज्ञातृज्ञेय संबंधामुळे, ज्ञातृज्ञेय म्हणजे ज्ञातृ कोण तर आत्मा, ज्ञातृ म्हणजे न्याय जाणणारा, आणि ज्ञेय म्हणजे जे जाणल्या जाणार आहे त्याला म्हणायचं ज्ञेय. ज्ञातृ आणि ज्ञेय अशा तऱ्हेचा संबंध आत्मा आणि परद्रव्यांमध्ये आहे. त्यामुळे आणि अनादी काळापासून ज्ञेयरूप परिणमनामुळे ज्ञान तत्वाचा पररूपाने अंगीकार करून अनादी कालापासून आमच्या
आमचा जीव म्हणजे आम्ही ज्ञान रूप आहे. या ज्ञानामध्ये अनंत ज्ञेयांना जाणण्याची शक्ती आहे आणि ज्ञान हे ज्ञेय रूपाने प्रवर्तित होताना दिसत आहे. ज्ञानामध्ये ज्ञेयाचं प्रतिबिंब पडत आहे हे आम्हाला दिसत आहे आणि असा हा ज्ञान तत्व या पररूपाला स्वीकार करतो. जे त्याच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे तेच माझं रूप आहे असं हा मानतो. वास्तविकतः याच पररूपानी जे काही प्रतिबिंब पडलेलं आहे त्या वस्तू याच्यापासून सर्वथा भिन्न आहे. परंतु असं असताना देखील हा आत्मा अज्ञानामुळे त्या वस्तू माझ्या आहेत अशी कल्पना करून म्हणजे परद्रव्याला अंगीकार करून अज्ञानी होतो आणि नाशास प्राप्त होतो आणि स्वतःचा नाश ओढवून घेतो. स्वतः मी न्यायक स्वभावी आहे असं तो मानत नाही. तेव्हा स्वरूपाने ज्ञान मात्र भावाचा तत्पणा प्रकाशित करून तेव्हा अनेकांतांनी ही गोष्ट केली की तू एक न्यायक स्वभावी आत्माच आहे. तुझ्या ज्ञानामध्ये अनंत वस्तू प्रतिबिंबित होतील तरी देखील तू तुझा तत्पणा ज्ञानपणा सोडलेला नाही हे आम्हाला दाखवून देतो. म्हणून ज्ञान ज्ञान रूपानेच आहे असे प्रगट करून न्यायकपणा रूपाने परिणमनामुळे ज्ञानी करून आम्हाला आमच्या अस्तित्वाचा बोध करून देतो. तू पररूप कधीही होऊ शकत नाही ही जाणीव करून देतो. तू पररूपाने वस्तूचा म्हणजे स्वीकार केल्यामुळे तुझं ज्ञान नष्ट झालेलं आहे आणि म्हणून आमचं ज्ञान नष्ट होण्यापासून अनेकांत आम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून असा हा ज्ञानी करून अनेकांतच त्याचा उद्धार करतो म्हणजे नाश होऊ देत नाही. आचार्य आता 14 पद्धतींनी 14 भंगांच्या माध्यमातून हा स्याद्वास सांगणार आहे आणि अमृतचंद्र आचार्यांनी या 14 तर टीकामध्ये गर्भित केलंच परंतु 14 भंग श्लोकांच्या माध्यमातून परत सांगणार आहे. परत तसं आपल्याला थोडस रिपिटेशन वाटणार आहे कारण तेच पहिल्यांदा सारांश रूपाने जे सांगणार आहे तेच परत कलश रूपाने आचार्य आम्हाला सांगणार आहे. पण आम्हाला स्याद्वाद योग्य पद्धतीने कळला पाहिजे त्यासाठी हे आपल्याला गरजेचं आहे. आणि हे 14 भंग असणार आहे हे विरुद्ध वाटणारे असे भंग आहे. म्हणजे पहिला भंग सांगितला तत्पणा. तत्पणा याचा अर्थ तोचपणा. तोचपणा पाहत असताना आत्ता मी घटाला जाणलं, दुसऱ्या समयात पटाला जाणलं, तिसऱ्या समयात पेनला जाणलं म्हणजे माझ्या ज्ञानाचे विषय बदलत आहे. म्हणजे माझं ज्ञान अतत्रूप देखील होत आहे. पण अतत्रूप होत असताना सुद्धा मी माझ्या जाणन स्वभावाचा त्याग केला नाही. मी माझ्या तत्पणाचा त्याग केला नाही आणि म्हणून तत् आणि असत अशा तऱ्हेने पहिले 2 भंग येणार आहे. तर पहिल्यांदा आपण हा भंग पाहिला की आचार्यांनी ज्ञेय ज्ञानामध्ये अनेक प्रतिबिंबित होईल या दृष्टीने जरी तू अतत्स्वभावी वाटत असला तरी देखील तुझा तत्पणा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तू तत्पणाने नित्य विद्यमान आहे हे सांगून पहिल्या भंगाला त्यांनी स्थापन केलं तत्भंग. आणि दुसरा भंग आता सांगणार आहे की अतद्भंग की जेव्हा हा ज्ञान मात्र आत्मा हे सर्वच वास्तविक आत्मा आहे याप्रमाणे अज्ञान तत्वास जडपणास स्वरूपाने मानून त्याचे ग्रहण करून विश्वापासून भिन्न अशा आत्म्याचा नाश करतो. आचार्यांची भाषा आहे ही. त्यांना हे या ठिकाणी दाखवायचं आहे की माझ्या ज्ञानामध्ये प्रतिसमय वस्तू बदलत आहे आणि या बदलणाऱ्या वस्तूंना पाहून हे सगळे जे परद्रव्य जे माझ्या ज्ञानाचा विषय बनत आहे ते सगळंच आत्मरूप आहे.
असं जर हा मानत असेल आणि स्वरूपाने त्याचा जर स्वीकार करत असेल, ज्ञान झालं बिघडलं नाही, पराला पर जाणलं बिघडलं नाही, पण हे परवस्तू ज्या जाणण्यात येत आहे त्याला जर हा आत्मरूप मानत असेल, त्याला जर मी आहे असं स्वीकारत असेल, तर त्याला हा सांगतात की भिन्न अशा आत्म्याचा नाश करतो. तेव्हा त्या ज्ञान मात्र आत्म्याचा पररूपाने अततपणा आहे. ते पररूप जे आहे ते अतत आहे. जरी तू जाणत आहे तरी देखील ते परद्रव्य आहे, ते अतत रूप आहे, हे प्रकाशित करून, अर्थात ज्ञान पररूप नाही हे प्रगट करून, विश्वापासून भिन्न ज्ञानात, सगळ्या परपदार्थांपासून हा आत्मा भिन्न आहे, हे ज्ञान भिन्न आहे, हे सांगून असा आत्म्यास दर्शविणारा अनेकांतच त्या ज्ञानाचा नाश होऊ देत नाही. म्हणून पहिले दोन भंग आचार्यांनी तत्पणाचा आणि अतत्पणाचा सांगितला. आता दुसरा भंग दाखवणार आहे आचार्य द्रव्य क्षेत्र काल भावानी एक रूप आणि अनेक रूपाचा. तर हा आत्मा एक रूप पण आहे आणि अनेक रूप पण आहे. हे भंग आपण कसे लावायचे? तर जेव्हा आम्ही ज्ञानाची एकपणा बघतो आहे, ही जाणन क्रिया आहे. जाणन क्रियेमध्ये काहीही असलं तरी हा जाणतो आहे, जाणतो आहे, जाणतो आहे, हा जेव्हा एकतेला आम्ही बघू तेव्हा तो झाला एक नावाचा भंग. आणि जेव्हा या ज्ञानाच्या पर्यायी आम्ही बघू किंवा ज्ञेय काय झळकलेला आहे त्या दृष्टीतून बघू तेव्हा अनेकपणा देखील तिथे दिसणार आहे. आणि दोन्हीलाही आम्हाला योग्य रीतीने जाणून आमचा स्याद्वाद त्या ठिकाणी प्रस्थापित करायचा आहे. म्हणून आता एक आणि अनेक भंग, की जेव्हा हा ज्ञान मात्र भाव अनेक ज्ञेयांच्या आकारांच्या द्वारा ज्ञानामध्ये ज्ञेय प्रतिबिंबित होतात. ते कसे प्रतिबिंबित होतात? ज्ञेयाकार रूपाने, म्हणजे नानाविध आकार रूपाने असे प्रतिबिंबित होतात. त्याद्वारा आपला एक संपूर्ण ज्ञानाकार खंडित झाल्यामुळे त्याला असं वाटतं की मी अनेक ज्ञेयाकार जाणत आहे, म्हणून माझा ज्ञानाकार, माझ्या आत्म्याचा ज्ञानाकार हा खंडित झालेला आहे, नाश पावलेला आहे. तेव्हा आचार्य स्याद्वाद पद्धतीने त्याला सांगतात की द्रव्य अपेक्षेनी एकत्व दाखविणारा, तू द्रव्य दृष्टीने पाहला तर तू एक रूपच आहे, तू खंडित झाला नाही, तू अखंडच आहे, एकच आहे, अशा तऱ्हेने दाखविणारा अनेकांतच त्याला जीवित ठेवतो, त्याचा नाश होऊ देत नाही. चौथा भंग अनेक दाखवणार आहे, की अनेक दाखवत असताना जर तू एकच मानून बसला आणि अनेक त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात, हे सगळं खोट आहे असं जर तू मानत असशील तर आचार्य सांगतात की ज्ञेयाकारांना किंवा स्वपर जाणणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, पराला देखील ते जाणणार आहे, आणि अशा पर्यायींच्या अपेक्षेने अनेकपणा देखील तुझ्यामध्ये विद्यमान आहे. चौथा भंग अनेकाचा, जेव्हा हा ज्ञान मात्र भाव आपल्या ज्ञानाकाराचे ग्रहण करण्यासाठी नाना ज्ञेयाकारांच्या त्यागद्वारा आपला नाश करतो. म्हणजे याला असं वाटतं की मी जर जास्त जाणलं किंवा मी जर परपदार्थाला जाणण्याचा उद्यम केला तर माझं ज्ञान विकृत बनणार आहे. माझ्या ज्ञानामध्ये मी दुसऱ्याला जाणलं हीच माझी विकृती आहे असं समजून तो जर ज्ञेयाला जाणण्यापासून स्वतःला रोखत असेल किंवा ज्ञेय माझ्या ज्ञानात आले न पाहिजे असं त्याला जर वाटत असेल तर आचार्य सांगतात की ज्ञेयाकाराचे आकार किंवा पराला तू जाणलं म्हणून काहीही बिघडलं नाही. ही ज्ञानाची विकृती नाही, हा ज्ञानाचा स्वभाव आहे.
स्वपर, परालाही जाणणं हा ज्ञानाचा स्वभाव आहे. म्हणून पर जर जाणण्यात आलं आणि पराला जर तू आपलं म्हणशील तर ती विकृती आहे. पण जाणण्याच्या कक्षेपर्यंत जर तू थांबू शकत असशील किंवा जाणलं आणि जाणल्यानंतर हे परज्ञेय आहे हे जर तू योग्य रीतीने समजला तर मात्र काहीही बिघाड नाही. या दृष्टीतून ज्ञान तुझं अनेक आकार आहे, एक आणि अनेक पण आहे. जसं केवल ज्ञानामध्ये केवल ज्ञानी अनंत ज्ञेयांना जाणत आहे. अनंत ज्ञेयांना जाणलं म्हणून त्यांचं ज्ञान मलिन झालं नाही, त्यांचं ज्ञान विकृत झालं नाही. पण ते जाणत असताना त्यांनी जसा स्व आत्म्याला तन्मयतेने जाणलेला आहे तसं परद्रव्याला तन्मयतेने त्यांनी जाणलेलं नाही. हे परद्रव्य आहे, हेच त्यांनी त्या ठिकाणी जाणलेलं आहे. म्हणून जाणणं हे आमच्या विकृतीचं कारण नाही अशी स्थापना करून आचार्य ज्ञानाचा अनेकपणा दाखवितात. पहा परत पॅरेग्राफ की जेव्हा हा ज्ञान मात्र भाव आपल्या ज्ञानाकाराचे ग्रहण करण्यासाठी नाना ज्ञेयाकारांच्या त्यागद्वारा, ज्ञेयाकारांचा त्यांनी त्याग केला, मला जाणायचंच नाही आहे म्हणून आपला नाश केला. ज्ञानामध्ये जे अनेक ज्ञेयाकाराचे आकार झळकतात त्याला विकृती समजून त्याचा त्याग करतो आणि आपलाच नाश करतो. कारण ज्ञेयाकार रूप पर्यायाशिवाय ज्ञानाकार आत्माच काही राहत नाही. तेव्हा पर्याय अपेक्षेने अनेकत्व दर्शविणारा अनेकांतच त्याचा नाश होऊ देत नाही. म्हणजे ज्ञानमय आत्मा द्रव्य अपेक्षेने एक ज्ञानाकार असला तरी देखील त्याच वेळी पर्याय रूपाने ज्ञेयाकारांनी नाना रूपही आहे. अशी एक आणि अनेकची बाजू या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि यानंतर 4 भंग येणार आहे, 8 भंग येणार आहे. प्रत्येकाचं स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव रूपाने आणि परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि पररूपाने. पहिल्यांदा स्वद्रव्याच्या बाबतीत जेव्हा हा ज्ञान मात्र भाव ज्ञेयभूत परद्रव्यानुसार परिणतीच्या कारणाने रागादी विकाराने ज्ञायक आत्म्यास परद्रव्य रूपाने अंगीकार करून नाशाला पावतो. म्हणजे जेव्हा हा आत्मा स्वतःला जाणत असताना आणि पराला जाणत असताना, जर पराला जाणलं तर पराला जाणत असताना हा रागादी विकारांनी परिणाम करून परद्रव्य आत्मरूप आहे असं समजून आपल्या द्रव्याचा नाश करून घेतो. तेव्हा स्याद्वादाच्या माध्यमातून त्याला सांगितल्या जातं की तू परद्रव्याला रागादी विकारांनी जाणलं आणि तिथे आत्मत्व बुद्धी केली. वास्तविकतः तुझ्या द्रव्य अपेक्षेने तू स्वतः स्वद्रव्य रूपच आहे, तुझा नाश होऊ शकत नाही हे त्या ठिकाणी स्वद्रव्य अपेक्षेने सांगितलं. म्हणून जेव्हा हा ज्ञान मात्र भाव ज्ञेयभूत परद्रव्यानुसार परिणतीच्या कारणाने रागादी विकाराने न्यायक आत्म्यास परद्रव्य रूपाने अंगीकार करून नाशास प्राप्त होतो. तेव्हा स्वद्रव्याच्या अपेक्षेने सत्व प्रगट करणारा अनेकांतच त्याचे उज्जीवन करतो. दुसरं क्षेत्राच्या अपेक्षेने असेल की जेव्हा हा ज्ञान मात्र भाव सर्व द्रव्य मीच आहे, सर्व वस्तूत आत्माच आहे याप्रमाणे परद्रव्याला आत्मद्रव्य रूप मानून आपला नाश करतो, तेव्हा या ज्ञान मात्र भावाचे परद्रव्य अपेक्षेने असत्व प्रगट करून जेव्हा हा आत्मा सर्व द्रव्य म्हणजे मी आहे
अशी त्याच्याशी एकरूप कल्पना करतो आणि अज्ञानी बनतो. तर त्या अज्ञानीला समजून सांगण्यासाठी आचार्य स्याद्वात पद्धतीने सांगतात की फक्त तुझा ज्ञायक स्वभावी आत्मा तू आहे आणि हे परद्रव्य ते देखील तुझ्यापासून पृथक आहे, ते एकरूप नाही. अशा तऱ्हेने त्याचं असत्व प्रगट करणारा अनेकांत आत्मद्रव्याचा नाश होऊ देत नाही. कारण आत्मा परद्रव्य रूपाने असत आहे. म्हणजेच आत्मद्रव्यामध्ये परद्रव्याची असत्ता आहे असे सांगून वाचवितो, त्याचा नाश होऊ देत नाही. आता स्वद्रव्य आणि परद्रव्य घेतलं. आता स्वक्षेत्र आणि परक्षेत्र घेणार आहे. आता स्वक्षेत्राच्या अपेक्षेने आत्मा जो आहे हा आत्मा त्याच्या स्वक्षेत्राच्या अपेक्षेने आहे. परंतु जर हा त्या ज्ञेयाच्या परिणमनामुळे स्वतःला परक्षेत्र रूप मानत असेल तर त्याचं स्वक्षेत्र राहणार नाही. म्हणून त्याला देखील अज्ञानातून बाजूला करण्यासाठी स्याद्वाद पद्धतीने त्याचं स्वक्षेत्र त्याला सांगतात की तू तुझ्या स्वक्षेत्राच्या अपेक्षेने आहे रूपच आहे. म्हणून जेव्हा हा ज्ञान मात्र भाव परक्षेत्रगत ज्ञेय पदार्थानुसार वास्तविकतः ज्ञेयाचं परज्ञेयाचं क्षेत्र परच आहे. म्हणून परक्षेत्रगत असे ज्ञेय पदार्थानुसार परिणमनामुळे परक्षेत्रानी ज्ञानाला सत मानून नाश पावतो. मी परक्षेत्र रूप झालो असं म्हणून माझा नाश झाला असं जर हा अज्ञानी मानत असेल तेव्हा त्याला स्वक्षेत्रानी अस्तित्व दर्शविणारा अनेकांत त्याला जीवित ठेवतो, नाश होऊ देत नाही. नंतर परक्षेत्राचं पृथक्करण म्हणजे भंग सांगतात. जेव्हा हा ज्ञान मात्र भाव स्वक्षेत्रामध्ये होण्यासाठी, राहण्यासाठी, परिणमण्यासाठी परक्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्ञेयांच्या आकारांचा त्यागद्वारा म्हणजे ज्ञानामध्ये जे परक्षेत्र परद्रव्याच्या अपेक्षेने परक्षेत्र ज्ञेयाचे जे आकार झळकतात ती ज्ञानाची विकृती आहे, ते मला नको आहे असं समजून त्यांचा जर तो अंगीकार करत नसेल, त्याला जर जाणत नसेल आणि ज्ञानाला असा तुच्छ करून तो आपला नाश करून घेतो, तेव्हा आचार्य त्याला स्याद्वाद पद्धतीने सांगतात की स्वक्षेत्रामध्येच परक्षेत्रगत ज्ञेयाकार रूपाने परिणमन हा आत्म्याचा स्वभाव आहे. जे परक्षेत्र जे परद्रव्याचं तुझ्या ज्ञानामध्ये आलेलं आहे हा ज्ञानाचा स्वभाव आहे, ती ज्ञानाची विकृती नाही आहे. आत्म्या म्हणजे परक्षेत्राला जाणणं हा देखील ज्ञानाचा स्वभाव आहे, त्यांनी तुझा नाश होत नाही हे सांगून परक्षेत्र अपेक्षेने मात्र तू नास्तिरूप आहे हे स्वीकार कर. स्वक्षेत्राने तू अस्थिरूप आहे आणि हे जे ज्ञेय तुझ्या ज्ञानात परक्षेत्र रूपाने प्रतिबिंबित झालेले आहे हे पररूप आहे, परक्षेत्र रूप आहे हे तू समज. आणि म्हणून अशा अपेक्षेने नास्तित्व दाखविणारा, प्रकाशित करणारा अनेकांत त्याचा नाश होऊ देत नाही. नंतर हा जेव्हा ज्ञान मात्र भाव पूर्वकाळी आश्रयभूत ज्ञेय पदार्थांचा विनाश झाला असताना ज्ञानाच्याही असत्ता मानून नाश पावतो. एखादा ज्ञेय भूतकाळामध्ये ज्ञानाचा विषय बनला, आता तो ज्ञेय त्या ठिकाणी निघून गेलेला आहे, तो निघून गेला आणि म्हणून जर हा आत्मा स्वतःचा त्या काल संबंधी नाश मानत असेल तर त्या ठिकाणी आचार्य स्याद्वादानी त्याला सांगतात की तू तुझ्या स्वकालानी अस्थिरूप सदैव आहेस.
असंच समजून त्याचं स्वकाल अबाधित ठेवतात. म्हणून जेव्हा हा ज्ञान मात्र भाव पूर्वकाळी आश्रयभूत ज्ञेय पदार्थांचा विनाश झाला असतानाही ज्ञानाचीही असत्ता झाली, ज्ञानही नष्ट झालं असं मानून नाश पावतो, तेव्हा स्वकालाने अस्तित्व दर्शविणारा अनेकांतच त्याला जीवित ठेवतो, त्याचा नाश होऊ देत नाही. 3, 6 असे 6 भंग पाले. परद्रव्य, स्वद्रव्य, परद्रव्य, स्वक्षेत्र, परक्षेत्र, स्वकाल आणि आता परकाल. आणि जेव्हा हा ज्ञान मात्र भाव पदार्थांच्या अवलंबनाच्या काळीच मात्र केवळ ज्ञेय पदार्थांना जाणते वेळीच ज्ञानाचे सत्व मानून अंगीकार करून आपलाच नाश करतो. आणि जर याला असं वाटत असेल की जगामध्ये ज्ञेयाचं अस्तित्व आहे, म्हणूनच माझं ज्ञान परज्ञेयामुळे जीवित आहे, म्हणजे ज्ञेय पदार्थामुळेच माझ्या ज्ञानाचं सत्व आहे, म्हणजे परद्रव्याच्या कालीच माझ्या ज्ञानाचं सत्व आहे, असं जर हा मानत असेल तर यांनी आपला नाश ओढवून घेतला. त्याला आचार्य सांगतात की परकालाने असत्व दर्शविणारा. तू जरी ते ज्ञेय त्या कालामध्ये जाणतो आहेस तरी त्या ज्ञेयाच्या कालीच तुझं ज्ञान आहे असं नाही. तू त्या परकालाला पररूप स्वीकार कर आणि तुझाही तो जो स्वकाल आहे त्या स्वकालाला स्वरूपाने तू स्वीकार कर, अंगीकार कर. अशा तऱ्हेने परकालाचं नास्तित्व आणि स्वकालाचं अस्तित्व प्रकाशित करतात. म्हणून परकालाने असत्व दर्शविणारा अनेकांतच त्याला आपला नाश करू देत नाही. नंतरचा भावाच्या अपेक्षेने आहे की जेव्हा हा ज्ञान मात्र भाव जाणल्या जाणाऱ्या परभावरूप परिणामामुळे न्यायक भावाला परभाव रूपाने अंगीकार करून नाश पावतो. समजा आमच्या ज्ञानाचा विषय हा स्पर्श हा आमच्या ज्ञानाचा विषय बनला, तर मला स्पर्श ज्ञान झालं म्हणून जर मी स्पर्शमय झालो आणि माझ्या भावाचा नाश झाला असं जर हा मानत असेल तर त्याला देखील हे सांगतात की तू तुझ्या स्वभावानी तुझ्या न्यायकपणाने तू अस्थिरूपच आहे आणि परभावाला परभाव रूपाने तू पहा आणि आपलं सत्व तुझ्या स्वभावाने आहे हे सिद्ध करून स्वभावाचा नाश होऊ देत नाही. म्हणून जेव्हा हा ज्ञान मात्र भाव जाणल्या जाणाऱ्या परभाव रूप परिणामामुळे न्यायकपणाला परभाव रूपाने अंगीकार करेल तर आपला नाश ओढवेल आणि त्या भावा तेव्हा स्वभावाने सत्व प्रकाशित करणारा तू तुझ्या स्वभावाने नित्य स्वभाववानच आहे हे सांगणारा अनेकांतच त्याला जीवित ठेवतो, त्याचा नाश होऊ देत नाही. आणि जेव्हा हा ज्ञान मात्र भाव सर्व भाव म्हणजे मीच आहे याप्रमाणे परभावाला न्यायक भाव रूपाने अंगीकार करून आपलाच नाश करेल, म्हणजे जे जे काही माझ्या जाणण्यात आलेले परभाव आहे ते सगळे म्हणजे मीच आत्मा आहे असं म्हणून जर तो आपला न्यायक भाव सोडून पररूपाचा स्वीकार करत असेल तर त्याला या ज्ञान मात्र भावाचे परभावाने असत्व आहे, परभाव जाणण्यात येतील पण त्याचा तू आत्मरूपाने अंगीकार करू नको, ते सगळे परभाव आहे असं सांगून परभावाचं असत्व दाखवून अनेकांत आपल्या आत्म्याचा नाश होऊ देत नाही. आतापर्यंत आपण 12 भंग बघितलेले आहे आणि उद्या 13वा आणि 14वा अस्ति आणि नास्ती असा जो भंग राहिलेला आहे ही भंगाची जोडी आपण बघणार आहोत.
थोडं प्रकरण क्लिष्ट जरी वाटत असेल तरी आमच्या समोर ह्या जोड्या आणा, तत् अतत, एक अनेक आणि स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल आणि स्वभाव यांनी आत्मा स्थिर रूप आहे आणि परद्रव्य परक्षेत्र परकाल आणि परभावानी नास्ती रूप आहे. अशा ह्या 12 आपण भंग किंवा 12 जोड्या किंवा 12 धर्म या ठिकाणी बघितले. 2 आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुजे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लो ए सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.